हॅलो स्टुडंट्स. तर आजच्या सेशनमध्ये आपण फ्रेंच रिव्हॉल्युशन पार्ट 2 पाहणार आहोत. तर पार्ट 1 मध्ये आपण काय पाहिलं होतं की फ्रेंच रिव्हॉल्युशनच्या आधी फ्रान्सची काय परिस्थिती होती, कोणकोणत्या घडामोडी झाल्या, लुईस 14-15 ने कोणकोणते नवीन इव्हेंट्स ऑकर केले होते, कोणते नवीन लॉज त्याने प्रेझेंट केले होते, कोणते युद्ध लढले होते. देन लुईस 16च्या अंडरमध्ये फ्रेंच रिव्हॉल्युशन झालं होतं. तर त्याने कोणकोणत्या नवीन टर्म्स इंट्रोड्यूस केल्या, त्याने कसं फ्रान्स सोसायटीला 3 इस्टेटमध्ये डिवाइड केलं होतं. आणि थर्ड इस्टेटने अशी डिमांड ठेवली होती की कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट करायला पाहिजे. ती डिमांड ऍक्सेप्ट केल्यानंतर कोणकोणते बदल झाले फ्रान्समध्ये, हे सगळं आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर लेक्चर सुरू करूया ह्या पॉइंटने, फ्रान्स अबॉलिशेस मोनार्की अँड बिकम्स रिपब्लिक. हे कोणत्या पद्धतीने? तर जसं की लास्ट लेक्चरमध्ये तुम्ही पाहिलं होतं, लुईस 16ने कॉन्स्टिट्यूशन तर ऍक्सेप्ट केलं होतं, परंतु तरी सुद्धा तो प्रुशियाचा जो किंग होता त्याच्यासोबत एक सिक्रेट नेगोसिएशन मध्ये होता. म्हणजे त्याचे अशी होप होती की प्रुशियाची मिलिटरी येईल आणि आपल्याला हे जे रिव्हॉल्युशन चालू आहे ते रिव्हॉल्युशन थांबवण्यासाठी आपल्याला हेल्प होईल. प्रुशियाच्या किंगने आपली मिलिटरी पाठवली. त्या मिलिटरीने खूप प्रयत्न केला की जे रिव्हॉल्युशन चालू आहे ते रिव्हॉल्युशन आपण स्टॉप करूया, परंतु ते असमर्थ ठरले. ते कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा ते रिव्हॉल्युशन थांबलं नव्हतं. हेच सगळं पाहता प्रुशियाच्या किंगने एक नवीन डिसिजन घेतला की आपल्याकडे खूपच चांगली सुवर्ण संधी आहे. या संधीचा फायदा घेऊन आपण फ्रान्सच्या विरोधातच उभं राहायला पाहिजे आणि फ्रान्सवरती रूल करायला पाहिजे. ह्याचबरोबर जे फ्रान्सचे नेबरिंग कंट्रीज होते, नेबरिंग कंट्रीजना सुद्धा फ्रान्सची जी डेव्हलपमेंट आहे ती पाहवत नव्हती, म्हणून नेबरिंग कंट्रीज सुद्धा फ्रान्सच्या विरोधात युद्ध करण्यासाठी एकदम तयार होते. परंतु हे सगळं युद्ध होण्यापूर्वीच नॅशनल असेंब्लीने एक युक्ती चालवली. त्यांनी इलेक्शन घडवून आणलं. मग त्या इलेक्शनमध्ये असा डिसिजन घेण्यात आला होता की आता फ्रान्सने रुशिया आणि ऑस्ट्रिया ह्या दोघांच्या विरोधात लढायचं. जे एप्रिल 1792 मध्ये जे नॅशनल असेंब्लीने इलेक्शन घडवून आणलं होतं त्या इलेक्शनमध्ये असा डिसिजन घेतला होता. मग ह्या युद्धासाठी जे फ्रान्स कंट्रीला सपोर्ट करणारे दुसरे कंट्री होते, त्यांची मिलिटरी सुद्धा फ्रान्स कंट्रीला येऊन सपोर्ट करत होती. मग ह्या सगळ्या व्हॉलेंटियर्सने जेव्हा ते युद्ध लढायला जाणार होते तेव्हा एक पॅट्रियोटिक सॉन्ग गायलं होतं, जे होतं मर्सेलिस, जे रॉबर्ट दे आयलने कंपोज केलं होतं. आता जर तुम्ही पाहिलं तर फ्रान्सचं नॅशनल अँथम हे मर्सेलिसच आहे, जे त्या काळापासून चालत आलं होतं. तर प्रुशियन टेरिटरी जी त्या काळामध्ये होती फ्रेंच रिव्हॉल्युशनच्या वेळी, ती आत्ताच्या काळामध्ये जर्मनी, पोलंड अँड रशिया आहे. हे सुद्धा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे तुमच्या एक्झामसाठी. तर हे सर्व झालं, युद्ध लढण्याची सर्व तयारी झाली होती आणि हे युद्ध लढण्यासाठी जनतेने सुद्धा खूप प्रोत्साहन दिलं. ते सुद्धा ह्या युद्धाच्या सोबत होते. का? कारण 1791चं जे कॉन्स्टिट्यूशन होतं ते फक्त फर्स्ट इस्टेट आणि सेकंड इस्टेटनाच पॉलिटिकल राईट्स देत होते. म्हणजे जे रिचर सेक्शन होतं त्या सोसायटीमध्ये फक्त त्यांनाच हे पॉलिटिकल राईट्स भेटत होते. मग जे थर्ड इस्टेट आहे त्यांचं काय? त्यांना तर कधीच सवलती मिळणार नाहीत, त्यांना कधीच एज्युकेशनचे राईट किंवा पॉलिटिकल राईट्स भेटणार नाहीत. म्हणून सर्व जनतेचा, जे थर्ड इस्टेटचे पॉप्युलेशन होते, त्या सर्वांचा असा निर्णय होता की हे युद्ध पुढे चालूच असलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला सुद्धा आपले अधिकार मिळतील. ह्यासाठी जी जनता होती थर्ड इस्टेटची, त्यांनी विविध क्लब चालू केले होते, म्हणजेच पॉलिटिकल क्लब स्टार्ट केले होते, जे विमेन्सने सुद्धा स्टार्ट केले होते आणि मेन्सने सुद्धा स्टार्ट केले होते. मेन्सने जे क्लब स्टार्ट केले होते त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट अँड फेमस क्लब होता तो जॅकोबियन क्लब. तर जॅकोबियन क्लब, ह्या क्लबला जॅकोबियन क्लब असं नाव कसं पडलं, कशावरून पडलं? तर ह्या क्लबची जी पहिली मीटिंग होती ती सेंट जॅकोब इन पॅरिस, ही एक रिलिजियस बिल्डिंग होती, ह्या बिल्डिंग मध्ये झालं होतं. म्हणूनच ह्या क्लबचं नाव जॅकोबियन क्लब असं पडलं होतं. तर ह्या क्लबमध्ये सगळे जे काही पीपल इन्क्लूड होते ते लोअर सेक्शनचे होते, म्हणजेच थर्ड इस्टेटचे, कारण त्यांनाच तर अधिकारासाठी लढायचं होतं. म्हणूनच त्यांनी हा क्लब फॉर्म केला होता. आणि ह्याच क्लबचे राजा होते, जे लीडर होते ते मॅक्सिमिलियन रॉबेस्पेर. मॅक्सिमिलियन रॉबेस्पेरने आता कोणकोणते नवीन लॉज अप्लाय केले की थर्ड इस्टेटला त्यांचं जो काही अधिकार आहे ते मिळावं, हे पाहूयात.
तर सर्वप्रथम जॅकोबियन क्लबने त्यांचं क्लोथिंग स्टाईल आहे ते चेंज केलं. म्हणजेच त्यांना जे काही नॉबेल सेक्शन होतं त्यांच्यापासून आपल्याला कसं वेगळं दर्शवायचं ह्यासाठी त्यांनी क्लोथिंग पॅटर्न चेंज केले. जसं की पीपल बिलॉंग टू जॅकोबियन क्लब स्टार्ट वेअरिंग लॉंग स्ट्रिप्ड ट्राउझर्स टू सेपरेट देम फ्रॉम नॉबेल अँड प्रोक्लेम द एंड ऑफ द लुईस 16 इरा. जसं की ह्या पिक्चरमध्ये पाहू शकता, हे जे नॉबेल्स आहेत ते नी ब्रीचेस घालत होते आणि हे जॅकोबियन क्लबचे मेंबर्स आहेत जे लॉंग स्ट्रिप्ड ट्राउझर्स घालत आहेत. त्यांनी हे ह्यासाठी केलं की आपण नॉबेल्स पासून वेगळे आहोत. आणि ह्याच्या पाठीमागचा दुसरा पॉइंट सुद्धा असा होता, जे काही नॉबेलचं आपल्यावरती राज्य चाललं आहे ते राज्य संपवण्याचा हा एक सिम्बॉल होता की आपण क्लोथिंग पॅटर्न चेंज करूनच आम्ही आमच्या युद्धाची सुरुवात केलेली आहे. जसं की नॉबेल्स वोर knee breeches. Then Jacobean people decided to wear a red cap to represent their freedom. म्हणजे जसं की ह्या इमेजमध्ये पाहू शकता, हे जॅकोबियन क्लबचे मेंबर आहेत, त्याने रेड कॅप घातलेली आहे. जसं की लास्ट लेक्चरमध्ये तुम्ही लास्ट पॉइंट पाहिला होता पॉलिटिकल सिम्बॉल्स, त्याच्यामध्ये हे एक सिम्बॉल होतं रेड कॅप, जे फ्रीडम रिप्रेझेंट करत होतं. जॅकोबियन क्लबने सुद्धा काय डिसाईड केलं होतं, जेव्हा आपल्याला फ्रीडम भेटेल तेव्हा आपण हे रेड कॅप परिधान करायचे. आता हे युद्ध जे चालू आहे ते आपल्या स्वातंत्र्यासाठी चालू आहे, त्यामुळे आपण हे रेड कॅप परिधान करूया. देन अकॉर्डिंग टू टाइमलाईन आपण पाहूयात की कोणत्या मंथमध्ये, कोणत्या इयरमध्ये कोणत्या घडामोडी झाल्या. तर 1792 Jacobins planned an insurrection of Parisians because Parisians were angry due to shortage and higher prices of food. तर हे युद्ध तर चालू होतच त्यांच्या अधिकारासाठी, त्याचबरोबर लुईस 16ने फूडचे प्राइसेस वाढवले होते आणि फूड सुद्धा जेवढे डिमांड आहे, जेवढी त्यांची भूक आहे त्या लिमिटमध्ये, त्या डिमांडमध्ये सुद्धा त्यांना भेटत नव्हतं. त्यामुळे पॅरिशियन्स खूपच अँग्री झाले होते. हे कारण होतं या युद्धाच्या पाठीमागे. त्यामुळे जॅकोबियन्स क्लबनी आपण आता आपल्याच कंट्रीच्या विरोधात, आपल्याच गव्हर्नमेंटच्या विरोधात युद्ध करायचं असा निर्णय घेतला होता. त्यानंतर 10 ऑगस्ट 1792 मध्ये जॅकोबियन क्लब स्टॉम्ड ॲट द पॅलेस ॲट टुलेरिस, massacred guards and held king as a hostage for several hours. म्हणजेच हे सगळं प्लॅनिंग झाल्यानंतर 10 ऑगस्ट 1792 ला जॅकोबियन क्लबने पॅलेस ॲट टुलेरिस ह्याच्यावरती हल्ला केला. जे काही किंगचे सेनापती होते त्यांच्यावरती सुद्धा हल्ला केला, त्यांना मारून टाकण्यात आलं आणि राजाला काही तासांसाठी ॲज अ होस्टेज म्हणून बांधून ठेवण्यात आलं होतं. मग ही रॉयल फॅमिलीला ॲज अ होस्टेज म्हणून बांधून ठेवलं होतं. यांना फ्री करण्यासाठी इलेक्शन्स घडवण्यात आले होते. ह्या इलेक्शनमध्ये नवीन लॉ असा अप्लाय झाला होता की 21 इयर्सच्या वरती जे काही मेन्स आहेत ते वोट करू शकतात, रिगार्डलेस ऑफ देअर वेल्थ. त्यांची वेल्थ किती आहे, फायनान्शियल स्टेटस काय आहे, हे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सर्व व्यक्ती जे 21 इयर्सच्या वरती आहेत ते वोट करू शकतात. ह्याच्यापूर्वी काय नियम होता की 25 इयर्सच्या वरती जे काही मेन्स आहेत तेच फक्त वोट करू शकतात आणि जे 3 डेजचे वेजेस आहेत ते जे पे करू शकतात तेच फक्त वोट करू शकतात, म्हणजेच ऍक्टिव्ह सिटीजन्स. पण ह्या इलेक्शनच्या वेळी हे सगळे नियम, जे सगळे लॉज आहेत ते सगळे बंद करण्यात आले होते आणि नवीन लॉज अप्लाय केले होते. ह्या इलेक्शन पासून जी नवीन असेंब्ली इलेक्ट झाली होती त्यांना कन्व्हेन्शन म्हणून ओळखण्यात आलं होतं. त्यानंतर 21 सप्टेंबर 1792 ऑगस्टात, आता सप्टेंबरमध्ये काय झालं होतं तर मोनार्की ही टोटली बंद झाली होती आणि फ्रान्सला प्रजासत्ताक मिळालं होतं. म्हणजे राजेशाही टोटली संपली होती आणि फ्रान्स हे प्रजासत्ताक देश झालं होतं. तर राजेशाही संपली, म्हणजेच राजाला अटक करण्यात आलं होतं, कोर्टने राजाला अरेस्ट केलं होतं आणि 21 जानेवारी 1793 ला लुईस 16 पब्लिकली एक्झिक्यूट करण्यात आलं. म्हणजेच त्याला गिलोटिन ही पनिशमेंट देण्यात आली होती. कोणत्या चार्ज अंडर, तर अंडर द चार्ज ऑफ ट्रेझन, म्हणजेच देशद्रोही ह्या चार्ज अंडर. त्याने स्वतःच्याच कंट्रीला एवढा मोठा धोका दिला होता की त्याने आपल्या जनतेच्या हितासाठी कोणतेही पॉझिटिव्ह स्टेप्स घेतले नव्हते. तर त्याला ही गिलोटिनची पनिशमेंट पॅलेस डी ला कॉन्कॉर्डे मध्ये दिली होती.
आणि सेम पनिशमेंट ही मॅरी अँटोनेटला सुद्धा देण्यात आली होती, कारण तिचाही ह्याच्यामध्ये हात होता की तिने कधीही लुईस सिक्स्टीनला चांगला सल्ला दिला नाही, जनतेच्या हितासाठी कधी दिला नाही. नेहमी ते दोघं पॅलेस ॲट वर्सेलिस मध्येच राहत होते. तर लुईस सिक्स्टीनच्या अंतनंतर येतो नवीन रूल, जे रेन ऑफ टेरर म्हणजेच दहशतीचे राज्य. आता दहशतीच्या राज्यापासून जॅकोबियन कसा अंत होतो ते पाहूयात. तर ह्या राज्य जेव्हा चालू होतं त्यावेळी रॉबेस्पेर हा लीडर होता, हाच राजा होता. तर रॉबेस्पेरने असे नवीन लॉज बनवले होते. लुईस सिक्स्टीनचे जे काही लॉज होते ते त्याच्या अंतसोबत सगळे संपले. तर रॉबेस्पेरचे नवीन लॉज इंट्रोड्यूस झाले. ते लॉज एवढे स्ट्रिक्ट होते की जर कोणीही त्याचे लॉज ब्रेक करत असताना त्याला जर दिसलं किंवा कोणीही त्याचे लॉज मान्य करत नाही असं जर त्याच्या नजरेआड आलं तर तो डिरेक्टली त्या व्यक्तीला गिलोटिन ह्या पनिशमेंटसाठी पाठवत होता. म्हणजे कोणीही अशी हिंमत करत नव्हते की रॉबेस्पेरचे लॉज ब्रेक करेल. त्याचे लॉज असे होते, मॅक्झिमम लिमिट ऑन वेजेस अँड प्राइसेस, म्हणजे जे शेतकरी वर्गांचं वेतन होतं, जे फूड प्राइसेस इन्क्रीज झाल्या होत्या, ह्या सगळ्या ज्या आहेत त्या लिमिटमध्ये होत्या. ती लिमिट ना वाढणार ना कमी होणार अशा पद्धतीने लॉ होता. तर मीट अँड ब्रेड वेअर रेशन, जसे की कोणत्याही गावामध्ये किंवा कोणत्याही एरियामध्ये फ्लड आला असेल तर गव्हर्नमेंट हे फूड सप्लाय करतं. परंतु रॉबेस्पेरने एक नवीन उद्देशाने हे सगळं केलं होतं. म्हणजे रॉबेस्पेर मीट अँड ब्रेड सप्लाय तर करत होता, पण एक ठराविक लिमिटमध्ये. कारण कोणत्याही व्यक्तीला त्याच्या लिमिटच्या बाहेर हे जास्त मीट अँड ब्रेड डिस्ट्रीब्यूट करत नव्हता, भलेही त्या लोकांची कितीही डिमांड असू दे, परंतु त्या ठराविक लिमिटच्या बाहेर कोणालाही हे डिस्ट्रीब्यूट करण्यात येत नव्हतं. देन थर्ड लॉ वॉज सेल ग्रेन्स इन सिटीज ॲट फिक्स्ड प्राइसेस. म्हणजे शेतकरी वर्ग होते त्यांना असा आदेश देण्यात आला होता की तुम्ही जे काही ग्रेन्स आहे ते शहरामध्ये जाऊन विकायचं, परंतु जे गव्हर्नमेंटने प्राइस दिलेली आहे त्याच प्राइसमध्ये, त्याच्यापेक्षा जास्त नाही ना कमी. फोर्थ लॉ वॉज यूज ऑफ व्हाईट फ्लोअर वॉज फॉरबिडन. आता त्यावेळी ब्रेड हे सर्व लोकांचे स्टॅपल डाएट होतं, म्हणजे ब्रेडवरतीच ते लोक जास्तीत जास्त जगत होते. ते ब्रेड बनवण्यासाठी जे एक्सपेन्सिव्ह व्हाईट फ्लोअर होतं, त्या एक्सपेन्सिव्ह व्हाईट फ्लोअरचं यूज करणं हे टोटली बंद करण्यात आलं होतं. सर्वांना इक्वल ब्रेड भेटलं पाहिजे असा त्याचा लॉ होता. नेक्स्ट लॉ वॉज इन्स्टेड ऑफ मॉन्सेर अँड मॅडम ऑल फ्रान्स पीपल शुड बी कॉल्ड ॲज सिटॉइन अँड सिटॉइनी मीन्स सिटिझन्स. म्हणजे फ्रेंच रिव्होल्युशनच्या वेळी जे सगळे पीपल होते, पॉप्युलेशन होतं, त्याच्यामध्ये सर्वांना सर मॅडम असं संबोधित करण्यात येत होतं. परंतु सर मॅडम म्हणण्यापेक्षा सर्वांनी आता सर्व जे पॉप्युलेशन आहे त्यांना ॲज अ सिटिझन्स म्हणूनच संबोधित करायचं. कोणालाही सर कोणालाही मॅडम असं काहीही म्हणायचं नाही. तर लास्ट लॉ वॉज द चर्च वेअर शट डाऊन अँड देअर बिल्डिंग्स वेअर युज्ड फॉर बॅरॅक्स अँड ऑफिशियल्स. म्हणजे जे चर्चच्या बिल्डिंग्स होत्या त्या सर्व बिल्डिंग्स रॉबेस्पेरने आपल्या हातामध्ये घेतल्या होत्या, त्याच्या अंडर घेतल्या होत्या, आणि त्या सगळ्या बिल्डिंग्सना जे ऑफिशियल ऑफिसर्स होते, म्हणजे जे काही ऑफिसेस होते आणि बॅरॅक्स होते गव्हर्नमेंटचे, त्याच्यामध्ये कन्वर्ट करण्यात आलं होतं. हे सगळे रॉबेस्पेरचे स्ट्रिक्ट लॉज होते, परंतु हे सगळं जनतेला पाहत नव्हतं. हे खूपच स्ट्रिक्ट लॉ होते, ज्याच्यानुसार अशा वातावरणात वावरणं हे खूपच डिफिकल्ट होतं. त्यामुळे जुलै 1794ला रॉबेस्पेर वॉज अरेस्टेड अँड सेंट टू गिलोटिन नेक्स्ट डे. म्हणजे ह्याने सुद्धा लुईस सिक्स्टीन सारखं देशद्रोहीचं काम केलं होतं. जनतेच्या हितासाठी एकही लॉ नव्हता त्याचा, म्हणून कोर्टने त्याला अरेस्ट केलं व दुसऱ्या दिवशी त्याला गिलोटिन ही परमिशन देण्यात आली होती. हे गिलोटिन मशीन आहे, ह्याच्यामध्ये दिस इज अ सिंगल प्लेट अँड दीज आर टू पोल्स. ह्याच्यानुसार कोणत्याही व्यक्तीला त्याच्या बॉडीपासून त्याचं सर हे सेपरेट करण्यात येत होतं. ही एवढी हार्ड अँड हॉरर पनिशमेंट आहे, तुम्ही इमॅजिन करूच शकता. देन नेक्स्ट येते ती डिक्टॅटरशिप म्हणजेच हुकुमशाही. लुईस सिक्स्टीनचा अंत झाला, देन रॉबेस्पेरचा अंत झाला, त्याच्यानंतर नवीन मिडल क्लास टर्म इमर्ज होते. त्याच्यामध्येच डिक्टॅटरशिप कशी उद्भवली हे पाहूयात. तर
रॉबेस्पियरचा अंत झाला, त्याचबरोबर जे जॅकोबिन क्लब होते त्याचा सुद्धा अंत झाला. ह्याच काळी एक नवीन टर्म पुढे आली, म्हणजेच मिडल क्लास. त्या मिडल क्लास टर्म मध्ये त्यांनी जी पॉवर फक्त मोनार्की एकाच व्यक्तीच्या हातामध्ये होती, त्याच्याऐवजी मिडल क्लासने एक डायरेक्टरी फॉर्म केली. म्हणजेच 5 मेंबर्स होते त्याच्यामध्ये. एक असा ग्रुप ज्याच्यामध्ये 5 मेंबर्स होते. ज्याची पॉवर फक्त एकच व्यक्ती सांभाळत होता, ती आता 5 मेंबर्स सांभाळणार होते. परंतु जे काही डायरेक्टरी होते आणि लेजिस्लेटिव्ह होते, ह्या दोघांच्या मध्ये वादविवाद नेहमीच होत होते. म्हणून जी पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी होती, त्याच्यामुळे एक नवीन राईज झालं होतं, ते मिलिटरी डिक्टॅटर नॅपोलियन बोनापार्ट ह्या नवीन डिक्टॅटरशिपचे राईज झालं होतं. तर आता नॅपोलियनने कोणकोणते रूल्स अप्लाय केले त्याच्या आधी पाहूयात की वुमन रिव्हॉल्युशन, वुमनचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं ह्या रिव्हॉल्युशन मध्ये. कारण ह्याच्यामध्ये वुमन्स फक्त घरकाम बघत होते, डोमेस्टिक कोर्स, सर्वांना सर्व्ह करायचं, आपल्या घराकडे लक्ष द्यायचं, हेच काम होतं त्यांचं. परंतु त्यांच्या डिमांड सुद्धा अशा होत्या की त्यांना शिक्षण घ्यायचं आहे, बाहेर जाऊन पॉलिटिकल राईट सुद्धा पाहिजेत. ह्यासाठी त्यांनी काय काय केलं ते पाहूयात. तर विमेन वेर सर्व्हिंग ॲज सर्व्हंट्स. पहिला त्या फक्त ॲज अ सर्व्हंट्स म्हणून सर्व्ह करत होत्या पूर्ण फॅमिलीला. त्यांना दे डोंट हॅव राईट टू एज्युकेशन, they don't have right to job training. Only daughters belonging to the noble family can gain education and then their family do arrange marriage. म्हणजेच जे काही नॉबल फॅमिलीच्या मुली होत्या फक्त त्यांना शिक्षणाचा अधिकार होता. बाकीचे जे काही थर्ड इस्टेटचे मुली होत्या त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, ना जॉब ट्रेनिंगचा अधिकार होता. म्हणून विमेन्सने आपल्याला सुद्धा आपला अधिकार पाहिजे म्हणून विमेन्स क्लब स्टार्ट केला, ज्याच्यामध्ये 2 फेमस विमेन्स क्लब होते, द सोसायटी ऑफ रिव्हॉल्युशन अँड सेकंड वॉज रिपब्लिक वुमन. तर विमेन्स क्लबनी गव्हर्नमेंटच्या समोर आपल्या डिमांड्स मांडल्या, ज्या डिमांड्स होत्या राईट टू वोट, राईट टू एज्युकेशन, राईट टू जॉब ट्रेनिंग, राईट टू पॉलिटिकल राईट्स. ह्या सगळ्या डिमांड्स त्यांनी पुढे तर मांडल्या, पण गव्हर्नमेंट हे ऍक्सेप्ट करणार होतं का? त्यासाठी नवीन गव्हर्नमेंट फॉर्म झालं होतं, ज्याने नवीन लॉज तयार केले होते, जे नॅपोलियनच्या अंडरमध्येच हे सर्व झालं होतं. तर नॅपोलियनने नवीन लॉज कोणते अप्लाय केले होते? स्कूलिंग वॉज कंपल्सरी, म्हणजे स्त्रियांसाठी जे स्कूल आहे ते कंपल्सरी करण्यात आलं होतं, म्हणजे स्त्रियांनी कंपल्सरी स्कूल अटेंड करायचंच. ते नो फोर्सफुल मॅरेज, मॅरेज कोणत्याही मुलीला लग्न करण्यासाठी तिची फॅमिली ही फोर्स करणार नाही. जे काही मॅरेज होईल ते सिव्हिल लॉच्या अंडरच होईल. डायव्होर्स सुद्धा लीगल केलं होतं. देन राईट टू जॉब ट्रेनिंग, राईट टू एज्युकेशन, हे सगळे न्यू लॉज हे नवीन गव्हर्नमेंटने अप्लाय केले होते, इंट्रोड्यूस केले होते. त्याचबरोबर एक नवीन क्रांती, नवीन इव्हेंट हॅपन झाला होता, जे 5 ऑक्टोबर 1799 विमेन रिव्हॉल्युशन मध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यामध्ये विमेनचा जो हे संघ होता, क्राऊड होता, ते एवढे कंठाळले होते राजाच्या ह्या वर्तणुकीने की राजा फक्त हा पॅलेस ॲट वर्सेलिस मध्येच राहत होता, त्याचं फ्रान्सच्या जनतेकडे काहीच लक्ष नव्हतं. म्हणून क्राऊड ऑफ वुमन अटॅक्ड ऑन पॅलेस ॲट वर्सेलिस. त्यांनी पॅलेस ॲट वर्सेलिस वरती अटॅक केला आणि तिथून राजाला बंदी बनवून पॅरिसमध्ये परत आणण्यात आलं होतं, जेणेकरून आता तरी काही पॉझिटिव्ह स्टेप्स घेईल राजा. म्हणजेच त्यांनी त्याच्यावरती अटॅक करून आपलं विमेन रिव्हॉल्युशन मध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे हे दाखवण्यात आलं होतं. ॲट लास्ट 1946 मध्ये विमेन्सना त्यांचं राईट टू वोट मिळालं होतं, म्हणजे त्यांना वोट करण्याचा अधिकार मिळाला होता. त्याचबरोबर ट्रँग्युलर स्लेव्ह ट्रेड. तर नॅपोलियनच्या अंडर ट्रँग्युलर स्लेव्ह ट्रेड त्याने हे का केलं असेल चालू? तर हेच एक मोठं सोर्स ऑफ इन्कम होतं फ्रान्ससाठी. तर ट्रँग्युलर स्लेव्ह ट्रेड हे 17th सेंचुरीमध्ये स्टार्ट झालं होतं, ज्याच्यामध्ये फ्रान्सचे जे पोर्ट्स होते ॲट बोर्डेक्स और नॅन्तेस, इथून जे गुड्स होते जसे मॅन्युफॅक्चर्ड गुड्स, ते गुड्स आफ्रिकाला पाठवण्यात येत होते. तर आफ्रिकापासून कॅरिबियन आयलँड पर्यंत जे स्लेव्स होते त्यांना जवळपास 3 महिन्यापर्यंत बांधून अटलांटिक ओशन क्रॉस होईपर्यंत कॅरिबियन आयलँड्स पर्यंत पोहोचवण्यात येत होतं. देन कॅरिबियन
आयलँड्स पासून जे 13 अमेरिकन कॉलनीज होते, त्या अमेरिकन कॉलनीजचे जे प्लांट ओनर्स होते त्यांना विकण्यात येत होतं. तर प्लांट ओनर्स हे स्लेव्स का घेत होते? कारण त्यांना सुद्धा त्यांचं इन्कम वाढवायचं होतं, म्हणजे प्रोडक्शन वाढवायचं होतं, म्हणून ते स्लेव्सना तिथे काम करण्यासाठी विकत घेत होते. परंतु हे फक्त स्लेव्सच विकत घेत असतील का? तर ह्या तिन्ही कंट्रीमध्ये म्हणजेच फ्रान्स, युरोप, आफ्रिका अँड अमेरिका ह्या तिन्ही कंट्रीमध्ये एक्सचेंज ऑफ गुड्स सुद्धा होत होतं. जसं की ह्या मॅपमध्ये तुम्ही पाहू शकता, युरोप इथे फ्रान्स पासून आफ्रिकापर्यंत गुड्स एक्सचेंज होत होते. देन आफ्रिकन पोर्ट पासून कॅरिबन आयलँड पर्यंत स्लेव्हचं ट्रान्सपोर्ट होत होतं. इथून पुढे जे 13 अमेरिकन कॉलनीज होते इथे स्लेव्सना येण्यात येत होतं, म्हणजे विकण्यात येत होतं. तर जे कॅरिबन आयलँड आहेत ते युरोपला रॉ मटेरियल्स एक्सपोर्ट करत होतं. अशा पद्धतीने स्लेव्ह ट्रेड हे चालू होतं. Then in 18th century, there was criticism about slavery. The National Assembly held debates about applying rights of men to all citizens of France or not. म्हणजेच एवढं सगळं जे स्लेव्हरी चालू होती, जे स्लेव्ह ट्रेड चालू होतं ते जनतेला मान्य नव्हतं. म्हणून जी सर्व जनता होती ती ह्या रूलच्या अगेन्स्ट होती. म्हणून नॅशनल असेंब्लीने विविध कित्येक डिबेट्स केले होते की 1791 मध्ये जे कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट झालं होतं ते फक्त मेन्सना राईट्स देत होतं. ते राईट्स आपण पूर्ण फ्रेंच सोसायटीवरती अप्लाय करू शकतो का? ह्या डिबेट्स मधून असा डिसिजन घेण्यात आला होता की हा आपण हे सगळे लॉज आहेत ते अप्लाय करू शकतो, परंतु ही प्रोसेस स्लो असली पाहिजे. ह्याच्या पाठीमागे कारण असं होतं की स्लेव्ह ट्रेड हे एकच कारण होतं सोर्स ऑफ इन्कमचं. जर आपण स्लेव्ह ट्रेड बंद केलं, म्हणजेच हे नवीन लॉ जर सगळ्या सिटीजन्स वरती अप्लाय केले, म्हणजेच आपल्याला स्लेव्ह ट्रेड बंद करावं लागेल. आणि स्लेव्ह ट्रेड हे एकमात्र सोर्स ऑफ इन्कम आहे, त्यामुळे ही प्रोसेस स्लो असली पाहिजे, म्हणजे आपलं जे डेप्ट आहे ते सुद्धा कव्हर होत राहील आणि फ्रान्सचे जे सिटीजन्स आहेत त्यांचा विश्वास सुद्धा आपल्यावरती बनून राहील. ऍट लास्ट प्लांटेशन ओनर्स म्हणजे अमेरिकन कॉलनीचे प्लांटेशन ओनर्स आहेत त्यांना त्यांचं स्वातंत्र्य काय आहे हे समजलं. त्याचबरोबर आफ्रिकन निग्रोजना काम करवून घेणं आणि त्यापासून आपलं जे इकॉनॉमिक स्टेटस आहे, जे डेप्ट आहे ते कसं कव्हर करायचं हे सुद्धा त्यांना समजलं. त्याचबरोबर 1794 ह्याच्यामध्ये जी नवीन असेंब्ली तयार झाली होती इलेक्शनमध्ये, ज्याला कन्व्हेन्शन म्हणून ओळखलं जात होतं, त्या कन्व्हेन्शनने असा डिसिजन घेतला की आपण जे ओव्हरसीज स्लेव्ह ट्रेड करत आहोत ते स्लेव्ह ट्रेड आता आपल्याला थांबवायला पाहिजे, कारण जनतेचा आपल्यावरचा जो विश्वास आहे तो तर पूर्णपणे संपलेला आहे आणि जनता ही खूपच त्रासलेली आहे. त्यामुळे आपल्याला ही जे स्लेव्ह ट्रेड आहे ते थांबवलं पाहिजे. तर 1848 मध्ये फ्रान्स टोटली अबॉलिश्ड स्लेव्हरी. ऍट लास्ट 1848 मध्ये स्लेव्हरी ही पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर ह्या सर्व फ्रेंच रिव्हॉल्युशन जे आहे त्याचा इम्पॅक्ट काय झाला होता त्या जनतेवरती, कोणकोणते नवीन टर्म्स इंट्रोड्यूस झाले होते ते सर्व पॉइंट ह्यामध्ये आहेत. जसे की अबॉलिशन ऑफ फ्युडलिझम, राइज ऑफ डेमोक्रेटिक आयडियल्स, लीगल रिफॉर्म्स, इम्पॅक्ट ऑन लँग्वेज अँड कल्चर, ग्रोथ ऑफ मिडल क्लास, इकॉनॉमिक चेंजेस, राइज ऑफ नॅशनलिझम, इम्पॅक्ट ऑफ वुमेन राईट्स, ह्या सर्व गोष्टींवरती हा इम्पॅक्ट पडला होता फ्रेंच रिव्हॉल्युशनचा. म्हणजेच हे फ्रेंच रिव्हॉल्युशन जे झालं होतं ते मेनली थर्ड इस्टेटमुळे झालं होतं. त्यांनी स्वतःच्या अधिकारासाठी आवाज उठवला होता, म्हणून हे फ्रेंच सोसायटीला रिपब्लिक भेटलं होतं, म्हणजे प्रजासत्ताक भेटलं होतं, जे 21 सप्टेंबर 1792 ला फ्रान्सला रिपब्लिक भेटलं होतं. म्हणजेच फ्रान्स हा 21 सप्टेंबर 1792 मध्ये प्रजासत्ताक झाला होता. तर ह्या पूर्ण दोन्ही लेक्चर्स मध्ये तुम्ही पाहू शकता की किती सारे एफोर्ट्स हे त्यांनी पुढे मांडले होते, किती सॅक्रिफायसेस सिटीजन्सने घेतले होते, त्यांनी आपल्या अधिकारासाठी कोणकोणते नवीन इव्हेंट्स हॅपन केले होते. एवढ्या सगळ्या अडचणींमधून सुद्धा त्यांनी आपल्या स्वतःच्या अधिकारासाठी, आपल्या स्वतःच्या रिस्पेक्टसाठी ते खंबीरपणे खडे होते, म्हणजे उभे होते.
त्याच पद्धतीने आपल्या ह्या सेशनचा एंड आहे. दॅट्स इट फॉर टुडे. आय होप की तुम्ही हे लेक्चर एन्जॉय केलं असेल. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रशियन रिव्हॉल्युशन पाहणार आहोत. त्याचबरोबर ह्या नोटचा जो काही PDF आहे तो माझ्या टेलिग्राम लिंकवरती तुम्हाला भेटेल, जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. प्लीज गो अँड चेक इट. जर तुम्हाला काहीही डाऊट्स असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अँड स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट व्हिडिओ.